परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। स्वामी महाराज के जय। विनायक गुरुदेव साप्र येषां चरण सान्निध्यात् जेवा मुक्ता भवन्ति सा प्रेमशुद्धातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुवन्दे भववन्दे ज्ञान प्रताप यशवतनुकाम ज्ञानेषु भगवान् अवतीर्णे सर्वज्ञानात् गुरुदेव। अथ कारण अध्यास निरूपण। अधिष्ठान के विशेष रूप से अज्ञान का खंडन। चित्त सामान्य प्रकाशते नहीं नसे अज्ञान, लहे प्रकाश सुषुप्ति में चेतनते अज्ञान। पूर्व कहा जो विशेष रूप से अज्ञान वस्तु से अध्यास होवे है और आत्मा स्वयं प्रकाश है, ताके विषय अज्ञान बने नहीं। काहे ते तम का और प्रकाश का परस्पर विरोध है। याते जैसे अत्यंत प्रकाश में स्थित रज्जु में सर्प का अध्यास होवे नहीं, तैसे स्वयं प्रकाश आत्मा में बंध का अध्यास बने नाही। हो, विषय असं चालू आहे, कारण अध्यासाचा विषय चालू आहे. आणि काय म्हणजे कारण अध्यासाचं खंडन म्हणजे कारण अध्यास नाही असं म्हणायचं आहे बरं का. पण पूर्व पक्ष म्हणलं होतं कारण अध्यास नाही झालं, पण कारण अध्यास नाही हे जरी तुला वाटलं, पण कारण अध्यास कसं नाही. कारण म्हणजे अज्ञान, कारण म्हणजे अज्ञान. आता अज्ञान हे कसं आहे तर सामान्यचं ज्ञान आणि विशेषचं अज्ञान. अधिष्ठान सामान्यचं ज्ञान आहे, पण त्यात सामान्य अधिष्ठान चैतन्याचं विशेष स्वरूपाने ज्ञान नाही. रज्जू आहे इतकं पण बरोबर, पण ते वाकाचे आहे, तीनपदरी आहे असे एवढं ज्ञान नाही. म्हणून त्याला हे जर कळलं तीनपदरी वाकाची तर त्याला विशेष म्हणा, हे व्यवहार झालं. पण हे रज्जू अधिष्ठान नाहीच. आता आपलं विषय चाललं चैतन्य अधिष्ठान आहे. चैतन्य अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठान चैतन्याचं सामान्य विशेष भावाचा विचार चालू आहे. आता सामान्याची प्रतीती कशी आहे आणि विशेषाचं अज्ञान कसं आहे याचा विचार आहे. विशेष म्हणजे अगोदर त्याचं लक्ष घ्या. सामान्य म्हणजे आहेपणा, ही सामान्य पद आहे अधिष्ठानाचं व्यापक. पण तेच सामान्य असणं तेच चिद आहे, तेच आनंद आहे, हे जर कळलं तर विशेष म्हणावं. म्हणून आता इथं थोडं लक्षात घ्या. ज्याच्या अज्ञानाने जे भासलं त्याच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होत असते. हे एक वाक्य लक्षात घ्या. याच्या अज्ञानाने जे भासलं त्याच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. मग आता अज्ञान हे कसं आहे कसं नाही याचा विचार चालू आहे. आता वाचा पहिल्यापासून वाचा. पूर्व कहा जो विशेष रूप से अज्ञान वस्तु से अध्यास होवे है और आत्मा स्वयं प्रकाश है, ताके विषय अज्ञान बने नहीं. काहे ते म्हणून आत्मा पहिलं वाक्य वाचा. विशेष रूप से अज्ञान वस्तू से अध्यास होवे है. अधिष्ठानाच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने अध्यास होतो. और आत्मा स्वयं प्रकाश है. आणि आत्मस्वरूप हे तर स्वयंप्रकाश आहे, ज्ञान स्वरूप आहे. ताके विषय अज्ञान बने नाही. आणि त्याच्याविषयी म्हणजे अधिष्ठान स्वयंप्रकाश रूप असणारं चेतन आत्मा त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असं म्हणता येत नाही. त्याचा विषय अज्ञान आहे असं म्हणता येत नाही. आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे असं म्हणता येत नाही. का की आत्मा ही स्वयंप्रकाश रूप आहे, स्वयंज्ञान रूप आहे. म्हणून काय ते तम का और प्रकाश का परस्पर विरोध है. कशा दृष्टीनं अंधार आणि उजाड याचा परस्पर विरोध आहे, तसं ज्ञान स्वरूप आत्मा आणि अज्ञान याचा विरोध असल्यामुळे अज्ञान हे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे असं म्हणणं बरोबर नाही. याते जैसे अत्यंत प्रकाश में स्थित रज्जु में सर्प का अध्यास होवे नहीं, तैसे स्वयं प्रकाश आत्मा में बंध का अध्यास बने नहीं. उदाहरण दिलं जसं स्वच्छ प्रकाश आहे. स्वच्छ प्रकाश म्हणजे रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होत नाही,
त्याप्रमाणे स्वयंप्रकाश रूप असणारं, स्वयंज्ञानरूप असणारं असं ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी अध्यास होत नाही. सो शंका भी बने नाही. हे अशी जी पूर्वपक्षी शंका ही सुद्धा शंका त्याचे बरोबर नाही. हे आता पण आपण जे म्हणलो विचार केला ते सांख्यशास्त्राचा आणि पूर्वपक्षाचा, सांख्यशास्त्र असेल किंवा एक पूर्वपक्ष असेल, या पूर्वपक्षाचा आता पण आपण अनुवाद केला. आता काय म्हणलं तो जसं स्वयंप्रकाश कोण आहे? आत्मा आहे. आणि अज्ञान या दोघांचा विरोध असल्यामुळे अज्ञान हे अध्यास अधिष्ठान चैतन्य ठिकाणी नाही असा जर पूर्वपक्षाने केला पूर्वपक्ष किंवा त्याची अशी जी शंका आहे ही शंका त्याची बरोबर नाही. आता वेदांती त्याला उत्तर देतात. काय ते? यद्यपि आत्मा प्रकाश रूप है, तथापि आत्मा का स्वप्रकाश अज्ञान का विरोधी नहीं. हो, आता थोडं जरा बारीक लक्षात द्या. तो सांगितलंय यद्यपि मध्ये. आता एक आणखी लक्षात ठेवा. यद्यपि मध्ये अर्धी शंकर स्वीकारलेली असते. यद्यपि अर्धी शंकर स्वीकारलेली असते. आणि पण अर्धी शंका ही त्याची निवृत्ती कसे होते? सिद्धांताने. तथापि ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्याचं उत्तर असतं. यद्यपि ज्यावेळेस येईल त्यावेळेस तशी अर्धी शंका स्वीकारलेली असते. कसं त्याने सांगितलं? अरे अंधार आणि उजाड याचं बरोबर जुळत नाही, विरोध असणार हे बरोबर आहे. तरी पण तसं नाही. इथं स्वयंप्रकाश अज्ञान, स्वयंप्रकाश ज्ञान स्वरूप आत्मा, त्याचं ज्ञान आणि अंधार याचा विरोध नाही. कसं नाही ते आता सांगायचं. जो आत्मस्वरूप प्रकाश अज्ञान का विरोधी होवे, तो सुषुप्ति में प्रकाश रूप आत्मा विषय अज्ञान प्रतीत होवे है, सो नहीं हुआ चाहिए. अनुभव सांगितलं. का रे? तो आम्हाला दृष्टांत दिला आहे की सूर्याचा आणि अंधकाराचा ज्याचा विरोध आहे तसं स्वयंप्रकाश ज्ञानरूप आणि अज्ञान याचा विरोध आहे. ठीक आहे, पण हे तुझं म्हणणं बरोबर ना. का? झोपेमध्ये अज्ञान आणि आत्मा आहे का नाही? मग झोपेमध्ये अज्ञानी जो जीव आहे त्याला आत्म्याचं ज्ञान व्हायला पाहिजे, ते स्वयंप्रकाश असल्यामुळे. मग तिथं अज्ञान बी आहे आणि आत्मा बी आहे. मग आत्म्याचा स्वयंप्रकाश असला तरी अज्ञानाने त्या स्वरूपाला जीवाला कळू देत नाही. त्याने आवरून टाकलं आणि दुसरे विक्षेप शिकण्याने जग दाखवलं. ही पाठीमागं सांगून गेलो आम्ही. मग आता इथं काय चाललं? इथं की स्वयंप्रकाश आहे पण झोपीमध्ये अज्ञान आहे, आत्मा आहे. मग सांगत तिथं अज्ञान आहे का नाही? मग कारण अध्यास आहे का नाही? तू नाही म्हणलंस ना, कारण अध्यास आहे का नाही? आता इथं माझ्या गुरूंची आठवण, ज्ञानोबारांची आठवण, तुकोबारायांची आठवण, नाथांची आठवण. कारण थोरांचा पाठिंबा पाहिजे ना तुम्हाला. तुम्ही सगळे जरी रावसाहेब असले तर काकासाहेब हो म्हणणार पाहिजेत. माऊली काय म्हणते? आपल्या अज्ञानासाठी आपलं पद आत्मा आहे, अज्ञान हे कारण अध्यास. आता तुकोबार काय म्हणतात आहे ना? तुका म्हणे हा तो सोय परब्रह्म मूर्ख ज्ञानीवर मग संत चरण. म्हणजे मूर्ख म्हणजे अज्ञान आला. नाथराय काय म्हणतात आहे का नाही? नाथराय म्हणतात काय बघा आता त्यांचं चरण माझ्या लक्षात आहे. येईल पण आता अज्ञानाचं लक्षण नाथन खूप गोड केलं. असं तर चला नाही येत नाथाचं. पण अज्ञान आहे ना, त्याला दृष्टांत कोणता अनुभवाचा? झोपेचा. झोपेमुळे तुमचं अज्ञानही सिद्ध आहे आणि स्वरूप आत्मस्वरूपही सिद्ध आहे झालं. म्हणून तिथं एक वेळेस माऊली म्हणते, पण या वहीचा या विषयाचा काही संबंध नाही, पण मग आपलं सांगतो एक त्याच्यात याच्या माझं सांगण्याचा या विषयाचा काही संबंध नाही. पण तिथं अज्ञान सिद्ध करण्याकरता, आनंद सिद्ध करण्याकरता ओवी आहे. सातची पूर्ती विरा, जरी न येतं स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचकार म्हणत आहे. हे अर्जुना, झोपेतून जर तुम्ही इकडे नाही आलात तुम्ही ब्रह्मच आहात. परंतु तुम्ही इकडे येतात म्हणून झोप तुमच्या अंगावर घातली. तुम्ही इकडे येतात म्हणजे स्वप्न वाटतं आहे, जागृती वाटते. मग हे वाटल्यामुळे तुमच्या अंगावर अज्ञान आलं. जर तुम्ही तिथून नाही आलात तुम्ही ब्रह्मच आहात. पण तुम्ही तिथं राहतच नाहीत म्हणून अज्ञान आहे. म्हणून अज्ञानाच्या विक्षेप शक्तीने देहाकडे आणतो आणि आवरण शक्तीने झाकून टाकतो.
म्हणून आत्मा स्वयंप्रकाश रूप जरी असला तरी अज्ञान आहे तिथं झोपीच्या दृष्टांताने. कारण याच्यावर टिप है हां प्रपंच का कारण जो अधिष्ठान के विशेष रूप का अज्ञान है हां. ताका जो अध्यास सो कारण अध्यास कही. आता आत्मस्वरूपाचं जे विशेष स्वरूप आहे, आत्म्याचं जे विशेष स्वरूप आहे त्याचं जे अज्ञान आहे त्याला कारण अध्यास म्हणून. आत्मस्वरूपाचं विशेष स्वरूप कोणतं आहे? चिदानंद. आत्मस्वरूपाचं विशेष स्वरूप जर कोणतं असेल चिद आनंद, व्यापक, अखंड, असंग, निर्विकार, हे त्याचे विशेष स्वरूपाचे लक्षण आहेत. पर्याय जे इतर आत्म्याच्या ठिकाणी लक्षण नाहीत, ब्रह्माच्या ठिकाणी लक्षण नाहीत, पण इकडं तुमची व्यावृत्ती करण्याकरता बुद्धीची तिथं म्हणून आरोपित त्याच्या ठिकाणी लक्षण घातलं, नाही तर तो लक्षणाचा विशेष नाही. पण असं जरी असलं तरी पण अज्ञानाची अनुभूती झोपीमुळे आहे आणि त्या झोपीमुळे तुम्हाला तिथं आत्मा आहे, अज्ञान आहे. मग आता आत्म्याचं विशेष स्वरूपाचं अज्ञान कसं आहे हे सांगायचं आहे. ठीक वाच. यद्यपि प्रपंच के अध्यास का कारण अज्ञान है तो अज्ञान के अध्यास का कारण अन्य कोई नहीं है, याते अज्ञान का अध्यास बने नहीं. तथापि दीपक की न्यायी और साख्याभिमत स्वप्रकाश आत्मा की न्यायी और नैयायिक अभिमत भेद की न्यायी अज्ञान स्वरूप का निर्वाहक है, याते ताका अध्यास बने है. एक एक वेळ वाच स्वल्पैराबाद धरून. यद्यपि जरी प्रपंच के अध्यास का कारण अज्ञान है, जरी प्रपंच रूपी कार्याध्यासाचं कारण अज्ञान हे अध्यास आहे और अज्ञान के अध्यास का कारण अन्य कोई नहीं है, आणि अज्ञान रूपी अज्ञान अध्यासाचं कारण दुसरं काही नाही, याते म्हणून अज्ञान का अध्यास बने नहीं. म्हणून अज्ञान रूपी अध्यास होत नाही, सिद्ध नाही. तथापि तरी पण दीपक की न्यायी और साख्याभिमत स्वप्रकाश आत्मा की न्यायी और नैयायिक अभिमत भेद की न्यायी नैयायिकांनी भेद केला ना. अज्ञान स्वरूप का निर्वाहक है. हा आता अज्ञान देवा म्हटलं हा अज्ञान स्वपर का निर्वाहक है. स्वप्रकाश निर्वाहक स्वपर का स्वपर का बरोबर आहे, पण मला वाटतं ते स्वप्रकाश आत्मा के नाही हे बर पाठव. नैयायिक अभिमत भेद की नाही. नैयायिकाच्या मते कसं आहे, आत्माचा ज्ञान गुण आहे. ज्यावेळेस आत्म्याचा संबंध मनाचा आत्म्याचा संबंध होतो ज्ञान होते असं म्हणणं आहे. तरी पण ज्यावेळेस आत्म्याचा मला संबंध होतो त्याच्या आधी आत्मा आहेच, म्हणजे वेगळा आहे. मग वेगळा आहे म्हणलं की तिथं अज्ञान आलंच. आता ज्ञानाचं त्याची चूक आहे म्हणून आम्ही ज्ञानाचं घेतलं, पण सारांश ती घेतलं बघ. आणि मग त्या नियमाप्रमाणे भेद की नाही, कारण नैयायिकांनी आत्मा आणि मन हे वेगळं मानलं आहे. म्हणून आत्मा मनाचा भेद असल्यामुळे इथं अज्ञान आणि आत्मा याचा भेद आहे. नैयायिक शास्त्र उदाहरण घेतलं आणि नैयायिक शास्त्राचा भेद कुठे आला, आत्मा एक आणि मन एक हे दोघं वेगळे आहेत. म्हणून ते इथं त्याचं उदाहरण घेऊन अज्ञान वेगळं आणि आत्मा वेगळा हे सांगायचं. याला जसं घरातला दिवा आहे, घरातला दिवा म्हटल्यानंतर खाली अंधार आहे दिव्याच्या आणि वर उजाड आहे. मग तसंच अज्ञान आणि आत्मा वेगळे आहेत पण समीप आहेत जवळ जरा. हां आलं का लक्षात? लक्ष आलं का नाही? स्वप्रकाश निर्वाहक आहे आणि आत्मा स्वतः प्रकाश रूप आहे असा निर्णय झाला. निर्वाहक म्हणजे निर्णय झाला. याते म्हणून ताका अध्यास बने, म्हणून त्याचा अध्यास सिद्ध झाला. कशाचा? अज्ञानाचा. जसा नैयायिकाने मनाचा आणि आत्म्याचा भेद मानला. किंवा उदाहरण घरामध्ये दिवा लावल्यानंतर दिवा आणि त्याच्या खाली असतो अंधार, त्याप्रमाणे वेगळे वस्तू असलं तरी अज्ञान हे अध्यास
कारण अध्याशी सिद्ध झाला का नाही आलं लक्षात? लक्ष आलं का नाही? नाही आलं. हे जर कठीण आहे. ज्ञान आणि अज्ञान. स्वप्रकाश नाही, स्वप्रकाश शब्दच नाही इथं. काय मग ते स्वपरका, सोपर का? बरोबर. सोन वेगळा. स्वतःहून हा तर बरोबर. मग तिथे तू थांबलीत ना, विचारलं ना मग त्याचा. स्व म्हणजे वेगळा, परका म्हणजे दुसरा. म्हणजे स्वतःहून वेगळा कोण आहे? आत्मा स्वयंप्रकाश आहे आणि त्याच्याहून वेगळं अज्ञान आहे. हे नाही एकाचं मत. तसं इथं आम्ही एक सांगतो, आत्मा आणि अज्ञान वेगळे आहे, तरी पण अज्ञान आहेत. हा टीप झाली. घोर निद्रा से जाग्या जो पुरुष है, ताको ऐसा ज्ञान होवे है, मैं सुख से सोया और कुछ भी नहीं जानता हुआ. या ज्ञान का सुख और अज्ञान विषय है. आता इथं स्पष्टच आहे. इथं दोन्ही आलेत. ज्ञान आलं, अज्ञान बी आलं. कुठं आलं? मी सुखाने झोपलो, इथं झालं ज्ञान. आणि मी काही जाणत नव्हतो, इथं झालं अज्ञान. मैं कुछ नाही जानता म्हणजे इथं अज्ञान झालं. आता ही जीवाचीच अनुभूती आहे का नाही? कारण मी सुखाने झोपलो हे आत्मबोधक पद आलं आहे, आणि मला काही कळलं नाही हे अज्ञानबोधक पद आलं आहे. मग दोन्ही जवळ आहे का नाही? हां. सो सुख और अज्ञान का जो जागृत में ज्ञान है, सो प्रत्यक्ष रूप नहीं. हां. आता हे तिथं जे सुप्तीतलं जे आत्मा आणि अज्ञान याचा जो भेद आहे ते जागृतीमध्ये त्याचं प्रत्यक्ष नाही. जागृतीमध्ये ते अनुभवाचं बोललं आहे. त्याला अनुमान म्हणा, त्याला तर्क म्हणा, युक्ती म्हणा, पण प्रत्यक्ष ज्ञान आणि अज्ञान हे दोन वेगळे आहेत. ते जागृतीमध्ये बोलले जाते, पण तिथे नाही. पण दोन आहेत. प्रत्यक्ष इथं अनुभवाचं बोलणं आहे, पण बोलताना जो विषय भेद आत्मा आणि अज्ञान याचा जो भेद ते बोलता वेळेस नाही, पण आहे मात्र. काहे ते ज्या ज्ञान का विषय सम्मुख होवे, सो ज्ञान प्रत्यक्ष रूप होवे हे. आता ज्या ज्ञानाचा विषय समोर प्रत्यक्ष त्याला प्रत्यक्ष रूप म्हणावं. आता हे चष्मा प्रत्यक्ष आहे, तसं ज्ञान आणि अज्ञान ते प्रत्यक्ष नाही, पण तिचा अनुभव असल्यामुळे जागृतीमध्ये भेद सांगता येतो. और जागृत काल में सुख और अज्ञान हे नहीं. जागृत काळामध्ये सुख आणि अज्ञान दोन्ही नाहीत. याते जागृत में सुख और अज्ञान का ज्ञान प्रत्यक्ष रूप नहीं, किंतु स्मृति रूप है ना. झोपेमधलं झोप आणि अज्ञान ज्ञान या दोघांची जागृतीमध्ये स्मृती आहे. म्हणजे अज्ञानाची स्मृती आहे आणि ज्ञानाची स्मृती. आता ज्ञान स्मृतीमध्ये मी कसं आहे, मी सुखाने झोपलो ही ज्ञानाचं, मला काही कळत नव्हतं अज्ञान. ह्या दोन्हीची स्मृती जागृतीमध्ये आहे. म्हणजे आत्मज्ञान स्मृती कशी आहे, मी सुखाने झोपलो, मला काही कळत नव्हतं, हे कसे स्मृती आहे, अज्ञानाचे. म्हणजे दोन्ही पदार्थाचे अज्ञानाचे वर्तमान काळामध्ये स्मृती आहे, पण हे दोन्ही पदार्थ आहेत पण पाठीमागे गेले. सो स्मृती अज्ञात वस्तू की होवे नाही, किंतु ज्ञात वस्तू की होवे हे. अरे मग स्मृती होती अनुभवजन्य असते का नसलेल्या वस्तूची. वस्तूचा अनुभव असेल तर स्मरण आहे, आणि वस्तूचा अनुभव नसेल तर मग तिथं दोन्ही आहेत का नाही. मग सामान्य रूपाने आत्मस्वरूप आहे, आणि त्या आत्मस्वरूपाचं विशेष चिद आणि आनंद याचं ज्ञान नाही, म्हणून तिथं अज्ञान सिद्ध झालं. आता इथं बघा, थोडं ऐका, चिंतन सांगतो. माझ्या गुरु सांगितलं मी नाही असं कोणाला वाटते का? हे तर निश्चित आहे ना. मग मी हे आत्मस्वरूप, मी ज्ञान आणि आनंद वाटतो का? मग इथं आलं अज्ञान. मग मी कोण वाटतं? आता ते पुढं तुम्ही जितकं घ्याल तितकं कमी. मग ज्ञान आणि अज्ञान तुमच्या जवळ आहे का नाही? ज्ञान आणि अज्ञान दोन्ही जवळ आहेत, पण सामान्य चैतन्य, व्यापक चैतन्य त्याच्या जवळ आहे, आणि त्या सामान्य चैतन्याच्या जवळ असणारं अज्ञान ते चिद आणि आनंदाला कळू देत नाही. असं म्हणून आम्ही तुम्हाला एका शब्दात सांगून जातो. कसं सांगतो? तुम्हाला चिद अनुभवलं, पण त्याला चिद म्हणावंही कळत नाही. कशावरनं? तुम्हाला काय कळत नाही? संकल्प कळतो, इंद्रियाचा व्यवहार कळतो, मी माझं कळतं आहे, त्रिभुवनाचं ज्ञान कळतं आहे, चंद्र सूर्य कळतो. हे कळणं त्याच्या स्वरूपाचं आहे, आणि संकल्प त्या अधिष्ठान साक्षी चैतन्य संबंधाने व्यवहार करतो. म्हणून ज्ञान हे आत्मस्वरूपच आहे.
ज्ञान ही वस्तू जगामध्ये कोणची दुसरी नाहीच. ज्ञान ही एक जसा जगात सूर्य आहे तसं सच्चिदानंद रूप तुझं ब्रह्म एक ज्ञान रूप, दुसरी ज्ञानाची वस्तू नाहीच. ज्ञान वस्तू एकच आहे. सूर्य जसा एक आहे तसं साधूंच्या दृष्टीने सत्य ज्ञान अनंत. जे सत्य ज्ञान ते ज्ञानच त्रिभुवनामध्ये एकच आहे. त्या ज्ञानाची उत्पत्ती नाश नाही हे पाठीमागे विषय होऊन गेला. मग ज्ञान कळायचं का मिळवायचं आहे? ज्ञान कळायचं का मिळवायचं आहे? हा, ज्ञान कळायचं का मिळवायचं आहे? साधक अवस्था म्हणजे कळायचं आहे. साधक अवस्था म्हणजे कळायचं आहे. जीवनमुक्ताला गरज नाही आणि विषयी पामराला कळत असून अज्ञान असल्यामुळे कोणकण वाहवलेत. कोण वाहवलेत? कार्य अध्यासात गुंतलेले. कार्य अध्यास कोण गुंतलं तर पाठ्यमागं जर केलं स्वर्गाला जाणारेच. हां, यज्ञयाग करणारे म्हणून योग यागविधी आणि हे नव्हे. आणि वायाची उपाधी कोणती? कोणाला? हां, कळतं का साधूचा विचार? म्हणून मी प्रत्येकाला आहे, पण मी चिद आणि आनंद ही माहीत नाही. आणि तुकोबाराय म्हणतात मी तो वासुदेव तत्वता. माऊली म्हणतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण. किंवा माऊली काय म्हणतात? मी आत्मरात ज्ञान मात्री भरू मा ज्ञाने ज्ञान खेळ कशी द्यायचे. अरे ज्ञानरूपच आत्मा आहे असं माऊली म्हणतात. आणि मग तुकोबाराय बी म्हणतात हा तो स्वयंपर ब्रह्म. मग हे ज्ञान आहे, पण ते ज्ञान नसल्यामुळे काय त्या अज्ञानाने कशाला ज्ञान मानायचं आणि कुणकडे पळायचं? सांगा जगलं एकच गुरुजीने दृष्टांत, एकच दृष्टांत सांगा गुरुजीने. नीट लक्षात घ्या. बाईनं कुंकून न लावता सगळे अलंकार घातले तर काही किंमत आहे का? तसं सगळं बाकीचे ज्ञान आहे कुंकावाचं. बाईनं कुंकू लावलं आणि एखादा अलंकार नसला तरी त्याची किंमत आहे. पण बाईनं कुंकून नाही लावलं, सगळे अलंकार घातले, कवडी किंमत नाही त्याची. तसं आत्मानुभव नसेल तर बाकी सगळे कवडी किंमतीचे आहेत. हो, आत्मानुभव नसलेले जे कोणी असणारे ते कलावंत असतील, विद्वान असतील, कोणी असते, कवडी किंमत आहे त्याला. त्याच्यापुढे तर माऊली तर इतकी म्हणते जळ हे मूळ नक्षत्रावरचे जन्मलेले लोक, मूळ नक्षत्रावरचे लोक सगळीचे नुकसान करत असतात. तसे बाकीचे आत्मज्ञान सोडून सगळे त्या नक्षत्रावरचे आहेत असं माऊलीचं म्हणणं आहे. का? स्वतःचे नुकसान करून दुसरेच नुकसान करतात. स्वतः कळत नाही ना. आणि दुसरं न कळणं जसं माग लागलं ते तसलेच होतात. म्हणून आंधळ्याच्या काठी लागले आंधळ घात केवळ मागे पुढे. तुकोबारामध्ये मी सांगतो ते जरा. आंधळ्याच्या काठी लागले आंधळे आता घात एक वेळ मागे पुढचा. म्हणून ही संत मालिका सोडली तर सगळे आंधळे आहेत आणि त्याच्या मागचा समाजही आंधळा आहे. म्हणून त्यांना खरं सुख मिळतच नाही झाल्यानं. खरं सुख ज्ञानराज तुकोबाराय नाथ महाराज तो काय आणखीन कोणी असणार ते शंकराचार्य आणि त्याचाच विस्तार हा आहे. असं बाकीचे रिद्धिसिद्धीमध्ये गुंतलेत. आता तुला काही कळत नाही. पिंपरीकर होते, भक्त होते, पण एकच त्यांच्याकडून उद्धार नाही झाला लोकांचा. का? रिद्धिसिद्धीत गुंतलेले. हां, व्यावहारिक गोष्टी काही गोष्टी नीट व्हायच्या मग उदो म्हणून माग नाही का सांगितलं ऐसा जो षट पंडित आहे जगामध्ये त्याची किंमत आहे पण संतामध्ये नाही. हे काय सांगितलं मी? आत्मा आणि अज्ञान सामान्य रूपाने अज्ञान, सामान्य रूपाने ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही. सामान्य जे ज्ञान आहे ते अज्ञानाच्या विरोधी नाही. असं कसं ते मी आहे का नाही? मग मी देह नाही असं म्हणतो का? ज्यावेळेस चिद आणि आनंद कळ त्यावेळेस मी देह नाही म्हणून नाही म्हणेल. मग सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही आणि सामान्य स्वरूपाचं विशेष ज्ञान सच्चित आनंद हे मात्र अज्ञानाचे विरोधी आहे. याला दुसरा विषय सांगू आणखीन कळण्याकरता जरा विषय. तुमच्या स्वप्नातून तुम्ही जागा झाल्यावर स्वप्न तुमचं मावळेल का नाही? आमच्या स्वप्नातून तुम्ही जागा होतात का? ज्याच्या स्वप्नातून ती जागा झाली त्याचं ते अज्ञान नावाचा दोष जाईल. तसं तुमचं स्वरूप तुम्हाला चिद आनंद कळल्यावरच अज्ञान नाहीच होईल.
मग तुमच्या अज्ञानाने तुम्हाला सुख दुःख व्हावं लागले. चिदही कळा ना, आनंदही कळा ना. हो, म्हणून कारण अध्यास नाही असं म्हणू नको वेळे, कारण अध्यास आहे त्याला. पण एवढं वेगळं आहे, मिश्रित नाही. पण मिश्रितचा भ्रम आहे, याला संसर्ग अध्यास म्हणावं. जर मिश्रित नसतं, मिश्रित असतं, निवडता नसतं आलं. दूध आणि पाणी निवडता येते का? आणि दूध पाणी निवडता आलं तर त्याला राजहंस चोच असते. राजहंस ते आहे पाणी आणि दूध वेगळं करत आहे. तसं मग राजहंस आहे. हां. जो स्मृति अज्ञात वस्तु की होवे नहीं किंतु ज्ञात वस्तु की होवे है, हो, याते सुषुप्ति में सुख और अज्ञान का ज्ञान है ना. सो जो हाँ सुषुप्ति का ज्ञान अंतकरण और इंद्रिय जन्य तो है नहीं. हाँ, हो बरोबर. काहे ते हाँ, सुषुप्ति में अंतकरण और इंद्रिय का अभाव है. हो बरोबर. याते सुषुप्ति में आत्मस्वरूप ही ज्ञान है. हो, ज्ञान और प्रकाश का एक ही अर्थ है. हां. झोपीमध्ये अंतकरणामध्ये इंद्रिय लीन झालेली असतात. माझ्या गुरूंची आठवण सांगतो इथं. जागृती 3, स्वप्नात 2 आणि झोपेत 1. जागृती त्रिपुटी स्पष्ट आहे म्हणून 3 आहेत. झोपेमध्ये ज्ञानेंद्रिय नाहीत म्हणून साक्षी आणि कल्पित इंद्रिय आहेत म्हणून 2 आहेत. आणि झोपेमध्ये एकच आहे झालं. वृत्ती लीन आहे आणि आत्मसाक्षी स्वरूपच आहे झालं. मग झोपेत 1, स्वप्नात 2 आणि जागृती 3. आणि याच्यामध्ये तिन्ही अवस्थेचा साक्षी होतो कायमच आहे, हे कळत नाही. म्हणून काय आहे, सामान्याने सगळ्याला कळत आहे पण त्याचं विशेष स्वरूप कळत नाही. म्हणून अज्ञान आणि ज्ञान हे जे बरोबर आहेत. म्हणून अज्ञानाची स्मृती आहे अनुभवामुळे आणि ज्ञानाची स्मृती अनुभवामुळे. स्मृती जी असते ती अनुभवाची असते. वर्तमान काळात स्मृतीचा विषय समोर नाही पण अनुभव पदार्थाची स्मृती होतीच का नाही. हां, अनुभव पदार्थाची स्मृती. मग आता इथं जागृती स्मृती आहे का नाही, दोन्ही पदार्थाची. कोणाकोणाची? आत्म्याची आणि अज्ञानाची. आत्म्याची स्मृती कशी, मी सुखाने झोपलो होतो. अज्ञान स्मृती कशी, मला काही कळत नव्हतं. मग हे दोन्ही पदार्थाचा अनुभव झोपी उद्या आहे का नाही. आणि ती जागृती मग कसं नाही म्हणतो कारण अध्यास तो. अरे अज्ञान नाही असं जर नसते तर सात संतांचे परित फुकट गेले असते. सात संत केलेच नसते प्रश्न. हे सगळं जीव, सगळे 14 विद्या, 64 कला एवढ्या असणारे हे सगळे अज्ञानात आहेत. 14 विद्या तुम्हाला माहीत नाहीत आणि 64 कलाही माहीत नाही. एखाद्या कलेचं थोडंसं कुठे हिथं असलं सांगू तुम्हाला. अणुशास्त्र है ना, एक कलाच आहे ना. पण अणुशास्त्र हे पूर्वीच केलेलं आहे नाथाने सगळ्यांनी. त्यांनी अग्निमंत्र म्हणले का अग्नी लागायचा. त्यांच्या मंत्र अणुशास्त्र होतं. आणि तुमच्या धातूमध्ये अणुशास्त्र आहे. एक बाम टाकला की किती तरी खायचं. पण आमच्या महाराजांनी एक मंत्र म्हणला की सगळं जग जळायचं. चला, हे का सांगितलं मी की 14 विद्या आणि 64 कला हे अज्ञानातले आहेत. म्हणून अज्ञानातले शहाणे, अज्ञानाचे शहाणे आणि अज्ञान नाही म्हणणारे. अज्ञान म्हणजे काय? स्वस्वरूपाचा. हो, पण दुसऱ्या भाषेत सांगा आम्हाला. अज्ञान म्हणजे न कळणं. तुम्ही सहज म्हणता पण ते लक्षात येत नाही. त्याला काय कळतं रे, म्हणजे अज्ञानच आहे की नाही. तसं तुम्हाला तुमचं स्वरूप कळतं का नाही. म्हणून कसं ठरलं अज्ञान आहे. आणि तुमचं सुख, तुमचं ज्ञान तुम्हाला कळत तर तुम्ही ज्ञानी आहेत. आणि तुमचं सुख आणि तुमचं ज्ञान तुम्हाला कळत नाही म्हणून अज्ञानी आहेत. याचा अनुभव झोपेमध्ये दोन्ही पदार्थाचं जागृती स्मृती आहे. मला कळत नाही, झोपलो, मी सुखाने झोपलो, ज्ञानाची स्मृती. मला काही कळत नव्हतं, हे अज्ञान स्मृती जागृतीमध्ये आहे. आणि त्यावेळेस दोन्ही नाहीत. का नाहीत? तिथं इंद्रिय आणि अंतःकरण अविद्येत लीन आहे म्हणून. हां, चला. इस रीति से. बरं थांब एक मिनिट, मी सांगतो ते बरोबर आहे का? विषय बरोबर आहे का? पंक्तीचा अर्थ बरोबर होतो का? हां, चला. आता समज असं चिंतन करताना ते कंपनी आलं होईल का रे चिंतन?
नसलेलं कुठं ना. चला. इस रीति से सुषुप्ति में आत्मा प्रकाश रूप है, हं. ता प्रकाश रूप आत्मा में स्वरूप सुख और अज्ञान की प्रतीति होवे है. हां, आणि त्या झोपेमध्ये आत्मा प्रकाशरूप आहे म्हणून त्या झोपेमध्ये प्रकाशरूप असणारा आत्मा त्याचं झोप अज्ञान आणि अज्ञानात झालेली लीन होते, ह्या दोन्हीचाही प्रकाशक होतो. दोन्ही कळले जातात, पण ते सामान्य रीतीनं विशेष रूपाने कळत नाही. जो आत्मस्वरूप प्रकाश अज्ञान का विरोधी होवे तो सुषुप्ति में अज्ञान की प्रतीति नहीं हुई चाहिए. जर आत्मज्ञान आत्मस्वरूप प्रकाशरूप प्रकाशज्ञान एक वाचिक पद आहेत. हां, जर झोपेत आत्मज्ञानरूप नसतात तर झोपेची प्रतीती आली नसती. झोपेची प्रतीती ती म्हणजे ज्ञानरूप आहे म्हणून नाही म्हणून आहे म्हणून. मग ज्ञानरूप आत्मा तिथं आहे आणि अज्ञान बी तिथं आहे. अज्ञान तिथं कशावर नाही. हां, म्हणून अज्ञान कशावरून मला काही कळत नाही. मला काही कळत नाही. आता त्याच्या पुढे स्पष्ट करा. करतो मी स्पष्ट. तुम्हाला जर तिथं अज्ञान आहे हे कशावर झोपेत, तुम्हाला शरीराचा व्यवहार कळत आहे, अंगावर कपडे आहेत का नाही कळत नाही, मी माझं कळत नाही म्हणून तिथं काय आहे अज्ञान. कशावरून हे काही कळत नाही म्हणून. हे का कळत नाही, मी माझं असा व्यवहार करणारं अंतःकरण ते झोपेत लीन आहे. आणि झोपेत लीन असल्यामुळे तिथं ज्ञानस्वरूप आत्मा आहे. आत्मा ज्ञानस्वरूप आहे म्हणून अज्ञानाला त्यालाही जाणतो, अज्ञानाला जाणतो. आपण स्वयंप्रकाश आहे, पण सामान्य रीतीनं विशेष रूपाने मग साधूकडे यावं लागेल. चला. याते आत्मा प्रकाश रूप है तो है, परंतु आत्मा का स्वरूप प्रकाश अज्ञान का विरोधी नहीं. हां, आत्मा ज्ञानरूप आहे, पण आत्म्याचं जे ज्ञानस्वरूप असणार ज्ञानस्वरूप जो आत्मा ते ज्ञान आत्म्याच्या अज्ञानाच्या विरोधी नाही. उलटा आत्मा का स्वरूप प्रकाश अज्ञान का साधक है. हो, उलट ज्ञानरूप आहे म्हणून तर अज्ञान हे सिद्ध होतंय. तिथं ज्ञानरूप आत्मा आहे, ज्ञान आहे म्हणून ते मी झोपलो होतो, मला काही कळत नव्हतं, हे न कळणं ज्ञानरूप आत्म्याने सिद्ध झालं आहे. आणि तिथं जर ज्ञानरूप आत्मा नसतं हे सिद्ध झालंच नसतं. म्हणून आत्मा तिथं सिद्ध आहे, ज्ञानरूपाने अज्ञानाची सिद्धी करतो म्हणून. प्रकाश ठीक है. जैसे अंधकार आकाश आदि चारि भूतन के धूल शब्द स्पर्श रस और गंध को आवरण करता नहीं, किंतु तेज के गुण रूप को ही आवरण करता है. याते अंधकार तेज के सामान्य स्वरूप के आश्रित होय के रहता है म्हणून काही को विषय करे है. आता जसं याला उदाहरण दिलं, अंधकार आहे, अंधकार कशाला झाकतो, उजाडालाच. मजा आहे रे. दृष्टांत सुद्धा अंधकार कशाला झाकतो, उजाडालाच. बाकीचे ते घट पट कपडे तर झाकतो का. तसं अज्ञानाने आत्मस्वरूप ज्ञानस्वरूपाला झाकलं आणि ते सामान्य ज्ञानरूप आहे, ते अज्ञानाच्या विरोधी नाही, असा याचा विषय चालू आहे. मग तिथं ज्ञानरूप आत्मा बी अज्ञानाने ज्ञानाला झाकलं गेलं म्हणून आवश्यकते हे झालं. हे कशाला काय गुण शब्द स्पर्श. हां, हे तर सांगितलं. मग तो द्रष्टा नाही लक्ष घेतला. आता जसं अंधार झालं, दिवा मालवल्यानंतर सगळे पदार्थ झाले, तसं ज्ञानरूपाला आत्मस्वरूपात झाकले, पण इंद्रियाधिकाच्या विषयाला आपोआपच झाकलं गेलं. तिथं असं नाही कळत नाही. त्याच्यामुळे आहे. 5 ज्ञानेंद्रिय आहेत का नाही, 5 विषय आहेत का नाही, सांगू का गुरूंच्या भाषात. तुझी आईने तू त्या मच्छरमध्ये झोपले, दोघी कळतात का. मी आई पैशाने आईला वाटते सारिका जवळ आहे का, पण दोघी जवळ आहेत का नाही. दोघीला मग त्या अज्ञानाने कशाला झाकलं, आत्माला झाकलं. आणि आत्माला झाकलं म्हणून देहाचा विषय पडला. म्हणून हे 5 ज्ञानेंद्रिय 5 विषय असले तर त्याला झाकले जात सहजच. याते सामान्य तेज अंधकार का विरोधी नाही. म्हणून सामान्य तेज सामान्य ज्ञान अंधकाराच्या विरोधी नाही, अज्ञानाच्या विरोधी नाही. सामान्य तेज सामान्य कोणतं, त्याला माऊलीकडे चला, ज्ञानोबारायकडे चला. माऊली काय म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू
असता सर्व सुखाचा आराम हो की भ्रांतच का विषयावर मी सगळेच हृदय आहे ना एरवी सर्वचे दिली हृदयचे ही तरी प्रमाण जर पाठीमाग ठेव फिक्स प्रमाण सांगतो तुला एरवी सर्वचे हृदय दिशी मी अमुक आहे अशी बुद्धी पुरे अहर्निशी ते वस्तू का मी माऊली म्हणतात मी अशी जी स्फूर्ती मी जे असं आहे ते आत्मस्वरूप ते माझं स्वरूप असं म्हणतात त्याला मग मी कोणाला वाटत नाही हां सगळ्याला वाटतं हां कुत्र्याला वाटतं मांजऱ्याला नाही सांगतो ऐक तसं माझे गुरु सांगितलं सगळं माझे गुरु आता काय सांगू मी फार पापी आहे गुरुजी नंतर राहिलो ते कुत्र्याला चिर म्हणत जातच नाही कुत्र्याला हाड म्हणत त्याला वाटतं मीच कुत्रा आहे लक्षात घेण्यात आहे का नाही विषय कुत्र्याला चिर म्हणत जातच नाही कारण त्या पदार्थाचा शब्द नाही ना तो मग ज्या पदार्थाचा जो शब्द तोच पदार्थ ज्ञान होते का नाही मग त्या कुत्र्याला हाड म्हणत तर अरे मी कुत्रे चला हो तसं तुम्ही माणूस आहेत पण कोण माणूस हे तुम्हाला कळलं नाही तुम्ही लाखो लोकात तुम्ही 10-5 लोकात झोपा तुझंच नाव घेतलं तूच उठणार आहे हो दुसरं उठत नाही का सारिका ही पद त्या देहाचे वाचक हे निश्चित दृढ झाले त्या मनाला म्हणून मी सारिका म्हणल्यावर उठून बसते आता हे जसं दृढ तसं मी आत्मा दृढ व्हावं लागतो देहात्मा अशी बुद्धी दृढ व्हावी स्वप्न आहे माझी जसं देहबुद्धी दृढ आहे देहबुद्धी दृढ तसं आत्मबुद्धी दृढ व्हावं लागते म्हणजे बुद्धिनिश्चय आत्मज्ञान देहबुद्धी दृढ कशी काय खूण आहे देहबुद्धी दृढ कशी काय खूण आहे तुमचं अनुकूल शब्द केलं तर आनंद होतो आणि प्रतिकूल शब्द झाले की उदास होतो पण अनुकूल प्रतिकूल देहाचे धर्म तुझे नाही ती कुठं कळत आहे हां तुमची स्तुती केली तर मी मास्तरीने माझे कौतुक करायला तिथे जरा आनंद होतो मूर्ख आहे ते तिचं काय रूप नाही रंग नाही अक्कल नाही काही नाही उदास होतो पण हे दोन्ही शब्द देहाला बोलता देहाच्या विषयाने बोलायला लागले का आत्म्याच्या मग देह तो आहे का आत्मा तो आत्मा मग आत्माचा याचा काही संबंध आहे का मग त्याचे धर्म होतात मग ह्याला संबंध अध्यास म्हणावा याला कोणता अध्यास म्हणावा संबंध अध्यास संसर्ग अध्यास म्हणा मग संसर्ग अध्यासाने धर्मी घेतला अंगावर आणि त्या धर्मीचे पुन्हा धर्म अंगावर घेतले आणि लागलं कोणता याला रेती गुंती मोकळी कोणती नाही भावना दावे लागलं कोणत्या याला कुंभाराचं गाढव कुंभाराचं गाढवाला माहीत आहे का गुरुजीने सांगा माझ्या गुरुजीने सांगा काय सांगू रे तुला सारखे मग काही गोष्टी असं वाटतं शरीर गेलेलं परवडेल माझं हो माझी आई जर नाही जगात तर मला राहायचंच कशाला ज्याची आई नाही जगात त्याच्या लेकराचा वनवास असतो ज्याची आई जगात आहे त्याचं लेकरं सुखाचं असतं तर श्री गुरु ज्याचे नाही त्याच्या वनवास आहे कारण समाधान नसणं म्हणजेच वनवास असणं समाधान नसणं म्हणजे सुख असणं असं ते काही उपयोग नाही माझ्या जीवनात काही उपयोग नाही काही जगून नाही उपयोग काही नाही सांग ना कोण शिकवायला लागलं असं कोण शिकव ते बी हातचा घास टाकून शिकवत होते असं कोण साधू तुला म्हणणार जेवत असले हातात घास आहे एखाद्या गुरुजी असते घास ताटात ठेवायचे आणि बोल म्हणायचं काय विषय विचारायचं हितकी तळमळ होती गुरूंची माझ्या बाकीच्या असतील साधू ती चुकीचे आहे असं नाही मी म्हणत पण तळमळ हित अशी होती म्हणजे सख्या आई जी असती तिचं खरी प्रेम असतं सख्या आईच्या प्रेमाला माप नसतं हो असं आहे ते म्हणून साधक अवस्थेत श्रीगुरू असावेत आणि आयुष्यात आई असावी हो तुझ्या आईजवळ काहीच नाही खर्च पण सारखे म्हणजे की तुझं समाधान होतं त्या शब्दात शक्ती आईच्या प्रेमाच्या पाठीमागे आत्मशक्ती असते आणि ती आत्मशक्तीचा शब्द निघाल्याबरोबर पुढचं लेकर शेण भाग जातो
म्हणून आईची किंमत फार वेगळी आहे. म्हणून तुझा भाऊ आईला खूप किंमत देतो, मला खूप आनंद वाटतो. बाकीचे मूर्ख आहेत, व्यसनी आहेत, काय भगवून त्यांची त्याला, पण तुझा भाऊ आईविषयी इतका नितांत श्रद्धावान आहे, त्याला माफ नाही. ते मला बोलतो, पण परमार्थ दर्शन त्याला जागा नाही मला बोलायला. पण आईविषयी इतकी श्रद्धा त्याची, त्याच्यासारखा वर्तमान काळात तोच निष्ठावंत आईवर, बाकीचे असलेलं मला माहीत नाही. म्हणून त्याला मी बोलतच नाही काही, कारण मी आपलं परमात्म्यानं बोलून मग त्याला जरा थोडंच कळत नाही, मग तो नाराज होतो. म्हणून मी त्याला एकं नाही बोलतही नाही. असं आहे. म्हणून जन्मदाते आई आयुष्यभर असावी. सद्गुरू शिष्य त्याला गजानन महाराजांचा होता. भास्कराची समाधी कोणी केली आणि काय म्हणून केली? ज्यावेळेस त्याचा प्राण गेला त्यावेळेस काय म्हणून मोठ्याने म्हणलं हर हर महादेव. श्री गुरु शिष्याला वाटेला होताना श्री गुरु असावेत. काय भाग्य त्या भास्कराचं, याचा नाव परमार्थ आहे. 4 गोष्टी सांगता येणं म्हणजे परमार्थ नाही. श्री गुरु त्याची उत्तर क्रिया करतात, केवढा भाग्याचा पुरुष आहे तो. म्हणून माझं दादांचं आयुष्य संपलं त्यावेळेस गुरुजी धाडकन खाली पडले व्यासपीठावरून. माझी आई गेली म्हणून 3 तास जागा नव्हते. गुरुजी आले, काय करायचं मला जगून म्हणायचे. म्हणून परमार्थामध्ये सद्गुरू आई असते आणि प्रपंचामध्ये जन्मदाती आई असते. म्हणून जन्मदातीच्या आईची शक्ती लेकराला आयुष्यभर आरोग्यता शक्ती द्यायची झालं. म्हणून आईला कधी कोणी आणि त्याच्यावर माऊली म्हणती झालं. काय माऊली म्हणते? माता पिता देख हे तीर्थाचे धुरे. ज्ञानवर आहे देवी संपत्ती वर्णन करताना आई आई निवडील ही तीर्थाचे राजे आहेत. म्हणून तुम्ही जर आईचं निवडलं दर्शन घेतलं सगळ्यात तीर्थाचं पुण्य तुम्हाला लागतं असं ज्ञानवारीचं म्हणणं. साध्या व्यक्तीच नाही बरं का. आणि याच्यापेक्षा थोडे 2 शब्द सांगतो याच्यावरून जगल ह्या विषयावरून. काय काही गोष्टी सांगण्यासारखं नाही, सांगतो. काय केलं ज्यावेळेस चंद्रभागा आली धो करीत त्यावेळेस पुंडलिकराय नाही उठले. ज्यावेळेस हे आले पांडुरंग आले आई वडील सेवा करायचे सांगितलं त्यांनी पुंडलिकराय अरे मी आलाच म्हणलं मागे भिरकवली उभा राहा म्हणजे ह्या विटेवर. आईची सेवा होती माझी, आई वडील सेवा होतं तो मी तुझ्याकडे बघत नाही. उभा केला विटेवरी मागे भिरकवली विट ऐसा काही सारे तो धीट. पुंडलिका असं कसं तो धीट झाला एवढं श्रीभुवनाचा मालकाला उभा केला असतो. हे आई वडिलाचं पुण्य असतं. हे खूप लक्षात ठेवायच्या गोष्टी असतात काही. ही पोरकट बुद्धी नाही आहे. कृतार्थ जर व्हायचं असेल तर ही असायची. असं म्हणून एक शब्द सांगतो, माझ्या आईला मी आयुष्यभर बोललो नाही पण सेवा सोडली नाही. ते कशामुळं? त्याला म्हणलं आई तू फक्त रामकृष्ण हरिमणी जा, मग मी सगळं काही करतो. ते म्हणजे तेवढं सोडून आयुष्यात नाही बोलो पण तिथे लुगडे धुतले म्हणजे काय कारकेला असं नाही. पण रामकृष्ण हरी नाही म्हणलं मला काय उपयोग नाही. तो म्हणलं तुला लागेल तर मी पुरवतो पण म्हणजे ते सोडून बोला जा. मग आई म्हणून काय बोलू नाही. तसं असं म्हणून ज्ञानावर विषय चालला आपलं खाली आलो. माझ्या श्रीगुरूंची आठवण झाली. माझा श्रीगुरू नुसतं म्हणतो विषय सोडून देतो. उद्या घेऊ हा विषय कुंडली. नुसतं आईने संकल्प जरी केला लेकराचा तर लेकराला शक्ती मिळते. इतका बोलतो असतं. कारण नाळ एक आहे ना आईचा आणि मुलाचा नाळ एक असतो. जन्मदाते आहे बरं का. अशा वया किती आया किती आहेत म्हणा जेवढाच. मी तुझी आई नाही का, तुझी आई माझी तू माझी आई असते तर आता कायच तुला सांगू. आई ते आईच.
लिखून ठेव. आता उद्या होईल, उद्या परवा होईल. 4. त्यांना सांग उद्या फोन करून, अजिबात जमत नाही म्हणून दादा. बघ काय उजेड आला, बंद झालं का.